श्रीराम जय राम जय जय राम 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 अर्धवट रिकामी घेऊन अर्धवट रिकामी हो आहे जय जय रघुवीर समर्थ निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम कुंडली वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान की जय। आज गृहपतीचं विमान यमलोकातून नैऋत्य दिशेकडे आलं, म्हणजे या दिशेकडे अग्निलोकाला मागे टाकून विष्णुदूतांनी ते विमान पुढे आलं। त्याला नैऋत्य लोक म्हणतात। हल्ली वास्तूवाले तुम्हाला सांगतात नैऋत्य दिशेला झोपा, त्याची कथा आहे। विष्णुदूतांनी शिवशर्माला नैऋत्य दिशेच्या राजाची गोष्ट सांगितली। पूर्वी विंध्याचलाच्या जंगलामध्ये पिंगलाक्ष नावाचा एक प्रसिद्ध भिल्ल राहत होता। तो भिल्लांचा सरदार होता। निर्ध्या नदीच्या काठावर त्याचं घर होतं। पिंगलाक्ष हा शरवीर होता, म्हणजे बाण सोडण्यात वीर होता, पण दृष्ट न होता। त्याच्या जंगलातून जाणाऱ्या यात्रेकरांना कोणी लुटू शकत नव्हतं। काही लोक वाटसरूंना मारायचे। हा थकलेल्या वाटसरूंना विश्रांती देत होता। त्यांना जर भूक लागली, त्यांच्याजवळ अन्न नसेल तर त्यांना जीव घालत होता। ज्यांच्याजवळ वस्त्र नसेल त्यांना मृगचर्म देत असे। चुकलेल्या वाटसरूंना मार्ग दाखवत होता। कुणालाही काही मागत नसे आणि सगळ्यांना अभय देत असे। म्हणून पिंगाक्षाच्या वास्तव्यामुळे भयंकर अरण्यात एखाद्या नगराप्रमाणे होऊन गेलं। या पिंगलाक्षाच्या घराजवळ असलेल्या दुसऱ्या एका वाडीत ताराक्ष नावाचा एक राक्षस, म्हणजे याचाच काका राहत होता। ताराक्ष मोठा दृष्ट होता। तो यात्रेकरूंना लुटून घेत असे, त्याला ठार मारित असे। त्याचे पिंगाक्षाशी वैर होतं।
एक दिवस यात्रेकरूंचा समूह अरण्यातून चालत होता. त्या यात्रेकरूंच्या जवळ धन होतं. त्यामुळेच या ताराक्षणाने आपल्या दूतांना सांगितलं की यांना लुटा. याच वेळी पिंगाक्ष हा त्याचा पुतण्या शिकारीसाठी अरण्यात गेला होता. याला अरण्यामध्ये एकदम काहोल माजलेला कानावर आला. पकडा, ठार मारा, खाली पाडा, नागडे करा. आणि दुसऱ्याकडून आवाज येता, वाचवा वाचवा, आमचं सगळं घ्या पण आम्हाला मारू नका. आम्ही तीर्थयात्री आहोत. आम्ही भगवान विश्वनाथाच्या दर्शनाला चालले आहोत. आम्ही विश्वनाथाचे सेवक आहोत. या पिंगलाक्षानं हे ऐकलं आणि हे यात्रेकरूंचे शब्द आहे म्हणून पिंगलाक्ष तेथूनच ओरडला, घाबरू नका, मी आलो. आणि पिंगलाक्ष असेपर्यंत यात्रेकरूला लुटणारा कोणी जन्माला आलेला नाही. पहा, एक भिल्ल राक्षस वृत्तीचा घराण्यात जन्माला येऊन यात्रेकरूंची सेवा करण्याची तयारी आहे. आणि आज यात्रेमध्ये सगळे व्यापारी यात्रेकरूंना लुटून टाकतात, खोटा माल देतात. असं आहे. म्हणून कलियुगामध्ये यात्रा धमाधमा. कोणत्याही तीर्थाची ज्या दिवशी यात्रा असेल त्या दिवशी जायचं नाही. पण आपण काय म्हणतो, महत्त्वाचा दिवस आज गेलोच पाहिजे, डबल पैसे भेटतील ना. खिच्यातले पैसे घालून बसतात. पहा तुम्ही, कोणती एकही यात्रा अशी राहिली नाही की तिथे शांततेने दर्शन होईल. 15 लाख लोक हिमालयात गेल्यामुळे काल रुद्र बागाचा पर्वत परत पडला आणि रस्ता बंद झाला. म्हणून कलियुगात यात्रा धमाधमा आधम झाली. सगळं नुसतं हे प्रदर्शन, त्यामध्ये तथ्य नाही. अशा मोठ्या मोठ्या समारंभांना साधूंना बोलवतात, त्यांची बसण्याची व्यवस्था नाही होत. पत्रकारांचं कक्ष वेगळं ठेवतात पण संतांचं कक्ष वेगळं नाही ठेवत. आता ते भावनेच्या भरात उभे राहून जातात, आनंद मानून घेतात, ती गोष्ट दुसरी आहे. पण ज्याप्रमाणे तुम्ही या नकली लोकांचं आदरातिथ्य करतात त्याप्रमाणे त्या संतांचंही व्हायला पाहिजे. म्हणून काशीला संन्यासी लोकांचा टाईम ठरला, त्याच टायमात संन्यासी दर्शनाला जातील, तेव्हा दुसरा कोणीच जाणार नाही. तिरुपती बालाजीला सुद्धा 2 ते 3 संन्यासीच दर्शन करतील, दुसरा नाही. त्याचं कारण आहे, जे तीर्थाला पवित्र करतात त्यांच्या भेटीने देवामध्ये उज्ज्वलता येते. कारण ते निष्काम दर्शन मागतात देवाला. आणि हे सगळे गर्दी करणारे, मुलगा पास झाला पाहिजे, नातू झाला पाहिजे, साडू चांगला भेटला पाहिजे, हे असे आहे. म्हणून त्यांच्या दर्शनानं देवाला उज्ज्वलता येते, कारण ते निष्काम असतात. देवाला सुद्धा निष्काम भक्तांची आवश्यकता आहे. सकाम भक्त मायेच्या हातात ठेवल्या की तू 5-10 यांचं काय करायचं ते, मला डोकं उठाड करू नको. मग माया त्यांना भुलवते, रडवते, चालवते. त्यावेळा हा तिथे पोहोचला. पिंगाक्षाचे कठोर शब्द ऐकून दृष्ट पापी काका आपल्या सेवकांना म्हणाला की त्याला ठार मारा, मग यात्रेकरूंना लुटा. ताराक्षाचे सगळे सेवक पिंगाक्षावर तुटून पडले. स्वतः ताराक्षाचं धनुष्यबाण तुटून गेलं. सर्वांशी लढत असताना पिंगलाक्षाचं धनुष्यबाण तुटल्यावर ताराक्षच्या बाणानं पिंगाक्ष कोसळला. मरता मारता त्याच्या मनात विचार आला की मी जर समर्थ असतो तर सर्वांना ठार मारले असते.
काली जो विचार मनात येतो तोच गती प्राप्त झाली, म्हणून तो नैऋत्य लोकात राक्षसांचा राजा झाला. अशी ती नैऋत्य राक्षसांची आहे. आणि तुम्हाला हे सांगतात तिथे झोपा. कशी काय चांगली झोप येईल राक्षसाच्या बाजूला. हे जे कोपरे आहे ना ते प्लॉटचे धरायचे, असे घराचे प्रत्येक कोपरे नाही धरायचे. कारण एक याची भिंत आहे आणि हा इकडे शेजारी राहतो. नैऋत्य कुठे झाली? या कोपऱ्याला. ईशान्य कुठे झाली? या कोपऱ्याला. कारण जो प्लॉट आहे त्याच्यात तुम्ही खाते पाडले तर तुमचा भाग आहे, पण प्लॉट केवढे किती येतो? 5,000 3,000. त्याचं ईशान्य होईल, ते त्याचं नैऋत्य होईल. तुमचं सगळं मध्यभागी येईल ते ब्रह्मामध्ये. म्हणून ते म्हणतात नैऋत्याच्या उत्तरेला वरुण रोख आहे. आता हे गेलं, ही नैऋत्य गेली की याला वरुण म्हणजे रामाची मागची बाजू. वरुण हा त्याचा राजा आहे. हा न्याय मार्गानं मिळवलेल्या धनाला सत्मार्गी लावतो. या वरुण देवतेच्या जवळ जर आपण राहिलो पश्चिमेला तर आपलं जे सन्मार्गाचं धन आहे त्या धनानं आपल्याला अशी बुद्धी होते कुठेतरी तळी ठेवावी, विहीर बांधावी, तलाव बांधावा, कोणाला पाणी पाजावं आल्याबरोबर. हे वरुण देवतेच्या कृपेने आपल्याकडून दुसऱ्याची सेवा होते. पण कोणाला होईल? ज्याने न्याय मार्गाने धन मिळवलं आहे त्याला बुद्धी होईल. आता बस श्रीमंत लोक पाणपोई लावतात. आता एखाद दिवशी पाणी आलं की त्याच्यात पाणी नसतं, ते जे ग्लास असतात हे अर्धाण लोक त्याला पाण्याने गाडी का ग्लास ठेवले तर त्या ग्लासावर दगड मारून ग्लास तोडून टाकतात. म्हणजे जगामध्ये तुम्ही जर अशी सोय, रात्री जर पाणी चालू असलं तर सगळे तिथे पीत बसतात, पाणी वापरता आणि त्या पाणपोई. कारण ते तमोगुणी आहे ना, ते कोणी केलेल्या टाकीला दगड मारून जाते ना, आणखी रांजण फोडून जातात रात्रीच्या वेळा. आणि हेच रस्त्याने लोक रांजण उघडं असेल तर झाकून जातात. तसे रस्त्याला लोक पूर्वी पानपोई लावायचे, अरे उघडं राहून गेलं झाकून दे. काल एका फलक्यामध्ये पाल निघाली, म्हणजे हॉटेलमध्ये पूर्ण जीव मेलेली पाल लाटून टाकली त्यांनी. पाहतो नाही. तर ह्या ज्या गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहे, हॉटेलवाला सुद्धा ईशान्य नैऋत्य पाळतो आणि भेसळचा माल लोकांना खाऊ घालतो. काय उपयोग आहे या सगळ्या पाळून? तो ईशान्याचा ईश्वर आणि उत्तरेचा कुबेर, त्याला दिल का धन, आणि दिल मिळालं तर बुद्धी बिघडेल ना. म्हणून याचकांना छत्री कमंडलू देतात, सुगंधित भरलेलं घट दान देतात, पिंपळाला पाणी घालतात. वरुणाचं काम काय आहे? जर तुमचं धन असेल योग्य तर तुम्ही पिंपळाला पाणी घालाल, दुसऱ्याला पाणी पाजाल, वृक्ष लावाल, वृक्षांना पाणी घालाल, यात्रेकरूंसाठी धर्मशाळा बांधाल. पुण्यशील पुरुषांची दृष्टापासून आपण रक्षण करतो आणि निर्भय होतात. वरुण लोकामध्ये ज्यांचं वास्तव्य आहे ती वरुण देवता जलाशयातले जीवजंतू यांची स्वामी आहे. म्हणून जीवजंतू गाळून घ्यायचे आपण. पाण्यामध्ये जंतू असणारच, कारण ते जलदेवतेचे शोषक आहे, पोषक आहे. पण आपण माठ किती विसळला तरी एखाद दिवशी त्याच्यात बारीक किडे होऊनच जातात. म्हणून माठ पालथा करून विसळला पाहिजे, म्हणजे आतूनही वरतूनही. लोक फक्त आतून उतरतात आणि खालून विसळत नाही, मग त्याला बारीक बारीक जीव असतात ते परत माठात जातात. म्हणून माठ अति मोठाही नसावा, अति छोटाही नसावा, कारण तो सहज उतरता येईल असा असावा. आपण काय म्हणतो, किंवा उन्हाळ्यात पडतो मोठा माठ ठेवू, पण त्याला टाकून देतो आपण त्याच्यात भर, पण त्याच्यात ते जीव पडतात आणि चांगलं पाणी खराब होतं.
म्हणून त्याला रोजच विसरला पाहिजे मागे पुढून. म्हणून आपल्याकडे असं सांगितलं आहे, ज्याच्या घरात अखंड लक्ष्मी राहावी असं वाटत असेल त्याने सकाळीच माठापाशी एक फुलवात लावायची. ती फुलवात लावली की काय दिसेल तुम्हाला? आजूबाजूचं घाण. उद्देश काय आहे? संसारी माणसाला लोभ दाखवला आहे की कलशाची पूजा करायची म्हणजे माठाची. आता लोक स्वतंत्र कलश ठेवतात, त्याच्यातलं नारळ देऊ का मी खाऊ इतकं मी विचारत बसतात. असं आहे ना. मग तो तांब्याचा पाहिजे का चांदीचा पाहिजे का? रिकामे काम आहे. जे आहे त्याच्याकडे काही करायला तयार नाही कोणी. इतकं म्हणजे तोथान सुरू झालं. जे रोजचं आहे, ज्याच्यामुळे आपलं रक्षण आहे, त्याच्याकडे लक्ष नाही आहे. फक्त कोणत्या मार्गाने धन येईल याचा विचार आहे. जीवजंतूंचे वरुण देवता स्वामी आहे, सर्व कर्माचा साक्षी आहे. म्हणून वरुणाच्या पूजेशिवाय, कलशाच्या पूजेशिवाय बाकीच्या देवांची पूजा होत नाही. म्हणून वरुण देवतेचं महत्त्व आहे. आता पश्चिम दिशा आणि उत्तर दिशा यांच्यामध्ये वायव्य कोपरा आहे. विष्णुदेवतांनी शिवशर्म्याला सांगितलं की वरुण लोकांच्या आणि उत्तरेच्या म्हणजे पश्चिमेच्या उत्तरेला रेला नावाची पुण्यपुरी दिसते. येथे वायुदेवताची गंधवती नावाची नगरी आहे. आणि इथे जो वारा आहे तो प्रभंजन आहे. याला दिक्पाल असं म्हणतात. हा सतत महादेवाची आराधना करतो आणि महादेवाची आराधना करून याला दिक्पालाचं दैवत प्राप्त झालं आहे. मग आता जो घरामध्ये महादेवाची पूजा करत असेल त्याला ईशान्य अनुकूल आहे, अग्नी अनुकूल आहे, यम अनुकूल आहे, राक्षस नैऋत्य अनुकूल आहे, वरुण अनुकूल आहे आणि वायू अनुकूल आहे. म्हणजे जो शंकराची आणि विष्णूची पूजा करतो त्याला हे दशदिक्पाल अनुकूल होतात. मी आत्ताच सांगितलं, काही बिघडत नाही, चालू दे. आपल्या घरात सतत जर महादेवावर पाण्याची धार आहे 24 तास, तर मग कशाची चिंता करायची? जिथे शंकराची आणि विष्णूची पूजा होते तिथे हे 10 दिशेचे रक्षक जे आहे ते त्यांचं रक्षण करतात. तुम्ही त्यांची पूजा केली आणि महादेवाची नाही पूजा झाली तर इतकं रक्षण करणार नाही, कारण त्यांच्या मालकाची पूजा व्हायला पाहिजे. भगवान हे त्यांचे मालक आहे, शंकर आणि विष्णू. म्हणून मालक प्रधान आणि सेवक नंतर. पण आपलं काय झालंय, आधी सेवक. पट्टेवाल्याला पैसे द्यायची सवय असते ना साहेबाच्या टेबलावर कागद जाण्याकरता, तसं इकडे समजतो आपण. म्हणून मी आत्ताच सांगितलं की लगेच तुमचे संशय काढतो. मुद्दाहून घेतला मी हा विषय की हे दशदिक्पाल जे आहे ते हे भगवान शंकराचे आणि भगवान विष्णूचे सेवक आहे. तुम्ही त्यांची किती पूजा केली तर देणारे आहे ना. म्हणून यांची पूजा केली की ते आपोआप त्यांचं काम करतात, आपोआप त्यांचं काम करत असतात. म्हणून वास्तुशांतीच्या वेळा चांगला जर ब्राह्मण आला तर तो काय करतो, त्या कोपऱ्यांमध्ये बरोबर तूप अशी धार सोडतो, खाली दिवा लावतो आणि त्याच्या खाली दहीभात देतो आणि त्यांना भक्षण देऊन टाकतो. दध्योदकम म्हणजे त्या दशदिक्पालांचं. आम्ही किंवा तुम्हाला केव्हा केव्हा सांगतो किंवा आमच्या घरात आशंतात दहीभात घराहून उतरवून टाका आणि तो टाकून. दहीभात या दशदिक्पालांचा आहे आणि त्यांचा नैवेद्य बाहेर चौफुलीवर टाकून द्या. ते जर देव असते तर नैवेद्य कुठे झाला असता? घरात. घरामध्ये फक्त शंकर आणि भगवान विष्णू यांचे नैवेद्य आहे, पण या दशदिक्पालांचे बाहेर आहे. त्यांना आत आज्ञा नाही, त्यांना रक्षण करण्याचं काम आहे. जसं आपण बाहेरच्या गेटमनला तिथे चहा देऊन देतो, कारण तो गेटमन आहे, गेटवर हजरच पाहिजे, तो तिथेच चहा द्यायचा.
त्याला एकदम स्वयंपाकघराच्या आद्याची गरज नाही. म्हणून ते म्हणतात, त्यांनी सांगितलं ही वायुदेवता आहे. ही वायुदेवता नेहमी महादेवाची आराधना करते आणि म्हणून या सगळ्यांना दिक्पाल पद प्राप्त झालं आहे. काश्यपाचे पुत्र हुतात्मा याने काशीला 10 लाख वर्ष खडतर तपश्चर्या केली आणि आपल्या नावाने एक लिंग स्थापन केलं. त्या लिंगाचं नाव आहे पवनेश्वर. पवन म्हणजे वायू. आणि अत्यंत पवित्र लिंगाची स्थापना केल्यावर त्याच्या केवळ दर्शनानं मनुष्याचं अंतःकरण पवित्र होतं असं सांगितलं आहे. म्हणून पापमुक्त असा तो वायू लोकाला जातो. जो पापमुक्त होतो तो वायू लोकामध्ये राहतो. हुतात्म्याचं खडतर तपश्चर्यानं भगवान शंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी त्याला आपलं स्वरूप देऊन दिक्पाल बसवले. भगवान शंकर म्हणाले, तुला तत्वज्ञानाचं ज्ञान प्राप्त होईल. तू सर्वांच्या मध्ये आयुष्य रूपाने राहशील. तुझी स्थापना माझ्या हातून झाली आहे. सर्व प्रकारचे लोक उपभोग घेतील आणि मग तू सगळ्यांचं कल्याण करशील. गंधवतीपुराच्या पूर्व दिशेला जी नगरी दिसते आता दुसरीकडे, ती अलंकापुरी आहे. तिथे कुबेर हा राजा आहे. त्याचा भक्तिभावानं तो भगवान शिवाचा मित्र झाला आहे. कुबेर तुझा भांडारी. तर या कुबेरानं भगवान शंकराची सेवा केली आहे आणि सेवा करून भगवान शंकरानं त्याला वर दिला आहे, जो माझी सेवा करेल त्याला तू धन द्यायचं काम कर. आता हे लोक तुम्हाला फक्त कुबेराचंच पूजा करायला लावतात. कुबेर भंडारीला जाऊन या, कुबेर भंडारीला जाऊन या. आज पण तो शंकरानं सांगितलं पाहिजे त्याला की हा माझा आहे. जसं त्याला आपला केला तसं शंकराची पूजा केल्यानंतर शंकरापुढे आपण जी कामना करू की मला द्रव्य पाहिजे, तेव्हा कुबेर देईल. साहेबाची सही झाल्याशिवाय बँकेतला कॅशियर पैसे देत नाही. आपण काय करतो, कॅशियरला फोडतो. मग तो कॅशियर जेलमध्ये जातो 10 रुपये कमी भरले तरी. पण बरेच कॅशियर प्रसंग येऊन जातो. रात्री त्याला स्वतःच्या खिशातून भरून हिशोब पुरा करावा लागतो आणि मग शोधतो तो कोणाला जास्ती दिले गेले, कोणाला जास्ती दिले गेले. कारण त्याला ते द्रव्य पुरं करावं लागतं, नाही तर खिशातून टाक. काही लबाड लोक म्हणतात तुम्ही भरून टाका आणि 2 नोटा कमी ठेवून द्यायचा मुद्दाम त्याच्यात. त्या कॅशियरला झटका बसतो. आम्ही दिले तेव्हा बरोबर होते, संपलं. म्हणून समोरच कॅशियर मोजून घेतो. थांब, आता तर मशीन मोजतं फट फट फट. म्हणून ते म्हणतात शंकराचा भक्त झाला तो आणि शंकरानं कुबेराला आज्ञा दिली. शिवाला प्रसन्न करण्याकरता कुबेराला सुद्धा रुद्रपुरीत राहावं लागतं आणि शंकराची सेवा करावी लागते. शंकर 11 रुद्र आहेत म्हणून शिवभक्तांना सदा 11 रुद्राची पूजा करावी लागते. काशी क्षेत्रात खडतर तपश्चर्या केल्यावर ईशान्येश्वराची स्थापना झाली आहे. म्हणून हे सगळे जे दशदिक्पाल आहे हे शंकराची पूजा करीत राहता नाही. कारण त्या पूजेशिवाय त्यांचं कार्य त्यांच्या हातून नीट पार पडत नाही. मग याच्यावरच भगवद्गीतेमध्ये कृष्णाने सांगितलं अर्जुना, कर्मे ईशू भजावा. आपण जे कर्म करतो ते असं ईश्वर स्वरूप म्हणून करावं. कारण जगातलं कोणतंही कर्म समाजाच्या कल्याणाकरता आहे. बाकी किती ऑफिस असो, त्या ऑफिसामधून जल विभाग आहे, वन विभाग आहे, सगळे विभाग आहे. त्याच्या योगाने काय आहे, लोकांचं कल्याण व्हायची जागा आहे.
लहान मुलांचं समाज कल्याण भाग आहे की मुलांना खाऊ दिला पाहिजे, तांदूळ दिले पाहिजे, खिचडी दिले पाहिजे. आपण ते खिचडीतले मारून देतो. आणि कुबेर 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 कुबेराची इथे अंगठी घालतो. आणि हल्ली इथे चांदीची अंगठी घालायची पद्धत सुरू झाली आहे. ती आता कुबेराचं शिकवतो का दुसऱ्यांचं मारून दे? हे लक्षात आलं पाहिजे. सगळे उत्तर दिशा उत्तर दिशा. अरे पण तुम्ही चांगले वागले तर तो कुबेर देईल ना. तुम्ही जर त्याच्यातून खाताय तर तुमचं भाग्य चांगलं कसं होईल? कारण तुम्हाला समाजाच्या कल्याणाकरता त्या जागेवर बसवलं आहे. दिशाभूल करते लोक तुम्हाला. बरेच लोक चांगले वागून दक्षिणेकडे तोंड नाही तरी त्यांचं काही बिघडलं नाही आहे. ते तसे आहे. तुमचंच का बिघडलं तर ते खोटं करीत नाही आहे. तुका म्हणे सत्यकर्मा साह्य व्हावे. चांगल्या कर्माला आपण जर साह्य झालो तर ईश्वर सदैव कृपा करतो. ईश्वरापेक्षा आपलं कर्मच आपल्यावर कृपा करतो. कृपाळू संत जन. म्हणून त्यावेळेस त्या अलंकापुरीच्या जवळ विमान थांबलं आणि ईशान्य ईश्वराचं दर्शन याला घडवलं. पुढे विमान चंद्रलोकाच्या जवळ गेलं. तेव्हा गृहपतीनं विचारलं की महाराज हा लोक कोणता आहे? म्हणे हा चंद्रलोक. इथे राजे लोक. चंद्र हा महर्षी अत्रींचा पुत्र आहे. अत्रींनी 3000 वर्ष तपश्चर्या केली. त्यामुळे त्यांना चंद्रासारखा पुत्र झाला. आणि ब्रह्मदेवानं सांगितलं अत्रींना याचं पालन पोषण कर आणि याच्या हातून ज्या चुका होतील त्याचं याला प्रायश्चित्त घ्यायला लाव. आणि भगवान शंकराला सांगितलं याला तुम्ही डोक्यावर घ्या. याला तुम्ही डोक्यावर घ्या. म्हणून शंकरानं अर्धे चंद्रकोर द्वितीयचा चंद्र डोक्यावर घेतलाय. म्हणून एखाद्या द्वितीयला चंद्र जर नाही दिसला तर शंकराकडे जायचं. तिथे चंद्र आहे त्याचं दर्शन करून घ्यायचं. किंवा रामचंद्रांचं नाव रामचंद्र आहे त्यांचंही दर्शन केलं तरी चंद्राचं दर्शन. किंवा कृष्णाचंही दर्शन केलं तर कृष्णचंद्र नाव आहे. हे लक्षात आलं पाहिजे. रामाजवळ लक्ष्मण नाग आहे. कृष्णाजवळ बलराम नाग आहे. गणेशाचं यज्ञोपवीत नागाचं आहे. दुर्गा देवीच्या हातामध्ये सर्प आहे. म्हणजे सर्पाचं दर्शन सुद्धा होऊन जातं तुम्हाला. कारण झालंच पाहिजे. शंकरानं गळ्यात घेतलेलं आहे. म्हणून काशीमध्ये चंद्रानं दीर्घकाल तपश्चर्या केली आणि चंद्रेश्वर नावाचं लिंग स्थापन आहे. शंकराच्या चरित्रामध्ये असं येतं राक्षस का असे ना बाणासूर नावाचं लिंग आहे. म्हणजे राक्षस बाणासुराने स्थापन केलं. शंकरानं स्वतःचं नाव दिलं नाही. ज्याने तपश्चर्या केली त्याचं नाव दिलं आहे डाकिन्याम भीमशंकर. म्हणजे त्या राक्षसाच्या नावाने शंकर आहे. बाकीच्या देवांचे मंदिरं त्यांच्या त्यांच्या नावाने. पण शंकराचं काम असं आहे ज्याने तपश्चर्या केली त्याच्या नावाने त्या पिंडाला नाव दिलं आहे. म्हणून भोले सगळ्यांचे. पण आपण भोल्यांजवळ जाऊन फक्त एवढंच मागतो दे सोने के गोले. त्याच्याकरताच गर्दी ही जी गर्दी होते ना ते फक्त त्याच्याकरताच आहे. आणि हे लोक तुमची दिशाभूल करतात. तुम्हाला खरं वागायला सांगत नाही. असं जर सांगितलं की तुम्ही आईबापांना वागवून देवाची पूजा करत तर याच्यातले निम्मे कमी होऊन जातील. ते म्हणते मी डोकं उठाडकोन करीन. डस्टबिनला कोण घरात ठेवीन? काय म्हणताय तुम्ही हल्ली? डस्टबिन रिकामं खर्च आहे म्हणा यांच्यावर.
अशा लोकांकडे शंकर पाहणार आहे का? लक्षात घ्या, हे नवीन लोक तुम्हाला तुमचा धर्म सांगत नाही, फक्त तुम्हाला आशा दाखवून देतात धनाची. तर आशाने धन मिळत नाही म्हणून पहा तुम्ही, लोक सगळं आहे पण अतृप्त आहे. पूर्वी 2 खोल्या राहत होते, 8 खोल्या आहे, सगळ्या AC आहे, तरी म्हणतात चित्त लागत नाही घरात. कसं लागेल? असत कर्म जोपर्यंत होतं तोपर्यंत चित्तामध्ये आसक्ती कायम राहते, आणि जोपर्यंत आसक्ती कायम आहे तोपर्यंत शांती नाही. मंदिरात, बगीच्यात, तीर्थयात्रेला तुम्ही गेलात, किती दिवस शांती मिळेल तुम्हाला? तुम्ही आहे तोपर्यंत, पुन्हा तर घरी जावं लागेल. मग घरच असं करा, दया क्षमा शांती तेथे देवाची वस्ती. सोपी गोष्ट आहे. आपलं असं आहे, दया क्षमा शांती नाही तेथे घुबड घाले मस्ती. आपल्या पत्नीसमोर, आपल्या मुलांसमोर, आपल्या बापासमोर मित्र घेऊन यायचे, घरात मस्ती करायची. कसं काय होईल? काय नाही नाही म्हणे शंकराला चालतो. असे आहे तुम्ही बोले, ते गंजडी लोक सांगता आणि तुम्ही ऐकता. निदान आईचं तरी ऐका, ती असं काहीच सांगत नाही. तिला असं वाटतं शेवटपर्यंत माझा मुलगा सद्गुणी राहावा, असावा नाही, राहावा शेवटपर्यंत. कारण दुर्गुणामध्ये हाल आहे, सद्गुणामध्ये शांती आहे. म्हणून ज्ञानेश्वर माऊली लिहिते, शांतीची पै शांती निवृत्ती प्रसादे. कारण ते निवृत्तींना नुसता भाऊ मानत नाही, गुरु मानतात. म्हणून मला जी शांती मिळाली ती निवृत्तींच्या प्रसादाने मिळाली, असं माऊलीचं प्रमाण आहे. म्हणून त्यावेळेस चंद्रलोकाचं, आता चंद्रलोक जो आहे तो शंकराच्या कृपेने कोणाकोणावर मदत करतो? तर पहिल्या प्रथम बीज, म्हणजे जे झाडं धान्य याचं जे बीज आहे याच्यावर चंद्राची कृपा आहे. आणि चंद्राच्या तेजानं धान्यामध्ये मधुरता येते. म्हणून पहा तुम्ही, कोजागिरी पौर्णिमेनंतर येणारे फळात गोड असतात. गहू, हरभरा, धणा, उग्र धान्य आधी येतं आणि मधुर धान्य नंतर येतं. आपण त्याला नावं ठेवलं आहे, खरीपाचा हंगाम, याचा हंगाम, म्हणून त्याची नावं आहे तशी. तर कोणाकोणाला देतो? त्याने अमृतत्व शंकराचं लिंग स्थापन केलेलं आहे. म्हणून बीज, वनस्पती या सगळ्यांना जल हे महत्त्वाचं आहे. आणि जल ब्राह्मण आहे, म्हणजे ब्राह्मणाला जलप्रिय. 2 वेळा 3 वेळा आंघोळ, कुठून आले की आंघोळ करायची. म्हणून जलाला ब्राह्मण. त्याला अमृतमोद नावाचं तीर्थ निर्माण झालं. या चंद्रामुळे अमृतमोद, त्या तीर्थावर स्नान केल्यानं अज्ञान जातं आणि भगवान शंकर प्रसन्न होता. म्हणून भगवंताने चंद्राच्या 2 कला मस्तकावर धारण केल्या आहे की आपलं जे दर्शन करतील. म्हणून तुम्ही जर राजस्थान, मध्य प्रदेश गेलं तर त्यांचं एक भजन आहे, चंद्रशेखर चंद्रशेखर पाहि माम, चंद्रशेखर चंद्रशेखर त्राहि माम. भगवान शंकराचं स्तोत्र आहे की भगवान शंकराचं स्तवन केल्यानं चंद्रामधलं जे गुण आहे अमृत, आपल्याला फक्त कोजागिरीच्या दिवशी माहिती आहे, दूध ठेवायचं आणि प्यायचं. तो चांगलं 1-1:30 वाजेपर्यंत चंद्र पडू देतात दुधात, दूध पितात, तुरखट्टी सेव खातात, त्याच्याबरोबर रतलाम सेव खातात. कसं काय अमृत राहील ते? दुसऱ्या दिवशी रजेचा अर्ध टाकतात. म्हणजे तुम्हाला अमृत दिलं तरी त्याच्याबरोबर पूर्णाबरोबर रश्शी,
कसं काय ते अमृत होईल? तमोगुणात्मक सत्वगुणात्मक बरोबर गेलं की सत्वगुणाचा काय झाला? नाश. जावायला जाताना आपण सांगितलं की बा तुम्ही दूध भात खाऊन जा, कारण जावाई गोड राहायला पाहिजे. थोडंसं दही दूध भात दिला आणि त्यानं मग लोणच्याचा खारासा ओढला समजा जिवेला, तर त्या दूध भाताचं काय महत्त्व राहील? का खायचा आहे तो दूध भात? तर प्रवासामध्ये त्रास होऊ नये, अन्नाची शांती व्हावी याच्याकरता खायचं. पचनदेव आहे त्याच्यावर ते वर यायला नको. मधुर. पुढे चंद्रतीर्थावर श्राद्ध करतात, पितरांचा उद्धार होतो. गयेमध्ये सुद्धा चंद्रतीर्थ आहे, तिथे पिंडदान केल्यानं पितर तृप्त होतात. म्हणून चंद्रकुंडाजवळ श्राद्ध केल्यानं पितर तृप्त होतात. काशीमध्ये राहणाऱ्या लोकांना भगवान शंकरानं तारक मंत्र जो दिला आहे तो चैत्र शुद्ध पौर्णिमेला चंद्रोदय तीर्थी, तिथे तीर्थ आहे चंद्रोदय नावाचं चंद्राचं, त्या ठिकाणी काशीत राहून पितरांची सेवा केली पाहिजे, यथाविधी पूजा केली पाहिजे. आणि चंद्राला म्हणून शंकरानं आपला वार देऊन टाकला, सोमवार. सोम म्हणजे चंद्र, तो वार देऊन टाकला. म्हणून आपल्या महाराष्ट्रामध्ये सोमवाराला अत्यंत प्राधान्य आहे. सोमवारी एक भुक्त राहतात लोक, चतुर्थीला एक भुक्त राहतात आणि एकादशीला पूर्ण निराहार राहतात. आता पुढे विमान सुरू झालं, बुधलोक लागला. आता हे सगळ्या ग्रहांची वर्णन आहे. त्यावेळी शिवशर्म्यानं विचारलं, महाराज हा कोणता लोक आहे? तेव्हा विष्णुदूत म्हणाले, हा बुधलोक आहे. बुध येथील राजा आहे, हा चंद्राचा पुत्र आहे. आपल्या पित्याच्या आज्ञेनुसार हा काशीमध्ये गेल्यावर याने बुधेश्वर नावाच्या देवताची स्थापना केली, शिवाचं ध्यान केलं, 10,000 वर्ष तपश्चर्या केली. भगवान शंकरानं त्याचं ज्योतिर्लिंग त्याच्या नावाने प्रकट करायला लावलं, बुधेश्वर. म्हणून बुधा तू वर माग. तेव्हा बुध म्हणाला, हे महेश्वरा, आपली स्तुती कशी करावी हे मला कळत नाही, पण मी एकच मागतो, आपल्या चरणी माझी भक्ती कायम राहावी. भगवान म्हणाले, तथास्तु. म्हणून ज्याच्या कुंडलीमध्ये बुध चांगला आहे तो आईबापांची सेवा करतो, धर्माची, समाजाची आणि देवाची. एखाद्या वेळा देवाची नाही झाली तरी आईबापांची मात्र प्राधान्य मानतो. आणि उठल्याबरोबर म्हणजे आईबाप नसतील तर त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. मातृदेव भव पितृदेव भव. ज्यांचा बुध खराब आहे ते वागवतात पण अपमानित, काय बऱ्यापेक्षा बरं नाही ते, असं हलकटसारखं बोलतात बापाला आईला. जळगावचं भरीत कसं लागतं? अरे मग खाऊ घालतं तर बोलतो का बरं? आपला दोधू असं आहे ते. आणि सासऱ्याच्या घरून इथून भरत करून तिथे पोहोचून देतो. हे बुध खराब आहे त्यांचे. बुधामध्ये राहू आहे, बुधामध्ये केतू आहे, बुधामध्ये शनी आहे. कारण बुधग्रह बुधो बुद्धिमत्तो बुद्धिदातो धनप्रदा. मुलगा 18 वर्षाचा होईपर्यंत त्याच्या कुंडलीत बुधाचा विचार करायचा आहे. 18 वर्ष झाल्यानंतर शुक्र, कारण तो तरुण होतो, त्याचा शुक्र खराब झाला की त्याने बापाचं नाक कापलं, पोरीने नाक कापलं. शुक्र खराब व्हायला नको. मग शुक्र बलिवान राहण्याकरता काय केलं पाहिजे? बुद्धी न बिघडण्याकरता तो सात्विक मधुर अन्न खाल्लं पाहिजे. आपण तर ते रस्त्यावर खात. क्षत्रियाला खावं लागतं. क्षत्रियाला प्रवासामध्ये ते कुठे खावं लागतं, पण त्याने घरी आल्यावर 1 दिवस उपास करून मग आपलं चांगलं अन्न खावं, म्हणजे त्याचं परिमार्जन होतं. परिमार्जन करतात. पूर्वी लोक बाहेर जेवण संध्याकाळी जेवायचं नाही, कारण म्हणजे त्या अन्नाचं परिमार्जन करून टाकतात.
कारण बाहेरचं अन्न, यात्रा, मरण, धरण, लग्न हे दूषित असतं. हे काय असतं, मी मागे तुम्हाला उदाहरण सांगितलं ना, एका आमच्या जवळच्या मित्राकडे, तो वैद्य होता, त्याच्याकडे लग्न होतं आणि मार्गशीर्ष महिना, पौष महिन्याचं काळात लग्न, कडाक्याची थंडी होती. त्याला म्हटलं काय रे, काय स्वयंपाक करणार आहे लग्नात? म्हणे दादा पुऱ्या, मसाले भात, बटाट्याची भाजी, रस्सा आणि श्रीखंड. अरे श्रीखंड तर लोक कसं काय खातील? म्हणजे मग कमीच खाल्लं पाहिजे लोकांनी. म्हटलं याला दिसतं लग्नामध्ये लोकांनी भरपूर खाल्लं पाहिजे, म्हणून हिवाळ्यात श्रीखंड करायचं, गरम गरम जिलेबी सगळ्यांच्या पोटात गेली पाहिजे असं पकडणं. आपण काय करतो, हिवाळ्यामध्ये तळलेले पदार्थ खाऊन माणूस तृप्त होतो, श्रीखंड खाल्ल्यानं नाक खराब होईल असं अन्नदान करतात लोक. असं आहे, ते दान नाही झालं, तो तिथे तुम्ही व्यवहार पाहिला. जे भोजन करून या जनता तृप्त झाली पाहिजे, जनार्दन. पण जनता सुद्धा तमोगुणी पदार्थांची चाहती हल्ली. त्यांना सुद्धा तुम्ही कधी म्हटलं शिरा, काय शिरा गेला? म्हटलं मग या शिऱ्याबरोबर शेव पाहिजे होती, रत्नामे. कारण ते जनार्दन नाही ना. आता सगळे जनता जनार्दन नाही आहे, काही जनता जनार्दन आहे. सगळ्यांमध्ये देव पाहणं हे सांगणं सोपं आहे, पण प्रत्यक्षात व्यवहारात दिसत नाही. म्हणून भगवान शंकर म्हणाले, बुधा या स्थानात तू नक्षत्रांवर राहशील, सर्व ग्रहांमध्ये तुझा अधिक सन्मान होईल. माझी मूर्ती सर्वांना सद्बुद्धी देईल आणि दुर्बुद्धीचा नाश करेल. भगवान शंकराने बुधाला स्वर्गलोकवास दिला. काशीमध्ये बुधेश्वराची पूजा होते, म्हणून उत्तम बुद्धिमान आलेला प्राप्ती करता बुधवारी जर प्रदोष आला तर त्या प्रदोषात भगवान शंकराची नुसती पूजा जरी केली तर मुलं बुद्धिवान उपजतात. प्रदोष काळ, प्रदोष काळामध्ये 4 कामं करायचे नसतं. भागवतामध्ये कथा येते बघा, काश्यप ऋषी आणि राक्षस माता दिती, तिने त्यांचं वस्त्र छेडल्यामुळे तिच्या पोटी राक्षस 2 जन्माला आले. म्हणजे ते करायचं नाही. दुसरं, सूर्यास्ताच्या 20 मिनटं आधी आणि सूर्यास्तानंतर 20 मिनटं जेवायचं नाही. ते अन्न राक्षस भक्षी होतं. आणि सूर्य अस्ताच्या वेळा झोपायचं नाही. एक सांगितलं, दुसरं सांगितलं आणि तिसरं. आणि सूर्यास्ताच्या वेळेला कलह करायचा नाही. म्हणून काय सांगितलं आहे, सूर्यास्ताच्या वेळेला घरामध्ये सगळ्यांनी आरतीला उभं राहावं, आरती म्हणावी, म्हणजे कुठलंच काम होणार नाही. ह्या 4 गोष्टी वर्ज केल्या आहे सूर्यास्ताच्या वेळेला. कारण तो प्रदोष काळ असतो आणि वातावरणामधून जे अपवित्र किडे आहेत ते घराकडे फिरतात आणि त्यावेळेचं वातावरण मलिन असतं. म्हणून त्यावेळेला धूप दीप लावून प्रसन्न वातावरण केलं की ते किडे परत बाहेर निघून जातात. जोपर्यंत घरात सुगंध आहे तोपर्यंत ते येत नाही. आता बा तुम्ही घरांमध्ये केवढ्याले किडे आहे असे दाखवतात की विचारत असं आहे. ते कोंदटपणा आला की ते जीव निर्माण होणारच आणि ते जीव आपण मारतो. म्हणून आपल्याला अग्नीत आहुती टाकायला सांगितलं आहे. बुधाच्या वरती अद्भुत सूर्यलोक आहे, तेथे दैत्यगुरु शुक्राचार्य राहतात. यांनी 1000 वर्ष खडतर तप केलं आणि भगवान शंकराकडून संजीवनी विद्या मिळवली. ही विद्या बृहस्पतीला अवगत नव्हती, ती दैत्यांच्याकडे चालली गेली होती आणि दैत्यांकडे कोणतीही विद्या गेली की तिचा सदुपयोग होत नाही.
कारण कोणत्याही विद्या कशा करताय, दुसऱ्याच्या नाशा करता नाही. तुम्हाला एखादा बैरवा भेटतो ना, तुमचं तो शत्रू आहे त्याचं तोंड बंद करून देऊ का, आणा 28 लिंबू आणि 1000 रुपये. तुम्हाला खरं पटतं? असं नाही आहे, असं करायचं नाही. त्याच्याने त्याचा नाश झाला की त्याचं पाप तुमच्याकडे पळेल. फक्त 6 महिने टिकेल ते आणि एकदम उद्भवेल आणि त्याच्यात कोणाचा तरी नुकसान होईल. मग बृहस्पतीने काय केलं, आपल्या शिष्याला त्यांच्याकडे शिष्य म्हणून पाठवलं आणि तिकडून विद्या शिकून आणली. आणि मग शुक्राचार्यांनी आपली कच आणि देवयानी यांच्या लग्नाच्या प्रसंगानं ती विद्या विपरीत झाली. मग मुलीनं कचाला जिवंत करायला सांगितलं. कचाने सांगितलं की तू गुरुबाई नाही, मला लग्न करता येणार नाही. मग तिने त्याला श्राप दिला. दैत्यांनी शुक्राचार्याला मद्यामध्ये विष दिलं, नाश केलं. संजीवनी मंत्राने मुलीने परत शुक्राचार्यांना जिवंत केलं आणि त्या दिवशी त्यांनी मुलीला संजीवनी मंत्र दिल्यामुळे त्यांची विद्या नष्ट झाली. म्हणजे काय केल्यानं विद्या नष्ट होते. काही काही वेळा आपल्याला देवाच्या कृपेने विद्या येते, पण आपण त्या विद्येने लोकांची भांडणं लावतो, काही करतो. मग ती विद्या आपल्यावर खोपते. म्हणून विद्येचा उपयोग सदुपयोग झाला पाहिजे. दुसऱ्याच्या त्रासाकरता नाही आहे विद्या. विद्येनं माणूस सुखी होतो. म्हणून विद्यावंतम यशस्वंतम. भगवान शिवाने त्यांना वर दिला. अत्यंत तेजस्वी आहे शुक्र. शुक्र मानवाच्या शरीरामध्ये बलवान आहे. त्या शुक्राचार्यांनी शुक्रेश्वर नावाचं मंदिर काशीमध्ये बांधलं आणि त्या ठिकाणी शुक्रेश्वर शुक्र लोकामध्ये निवास करतात. शुक्रेश्वराला विश्वनाथांचं नाव दक्षिण काशीकडे दिलेलं आहे. हे विमान पुढे चालत असताना त्यांनी विचारलं की महाराज आता पुढचा लोक कोणता आहे. तर म्हणे मंगळ, गुरु आणि शनी आणि सप्तऋषी. ते उद्याच्या विवचनात हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, राम राम हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 गोपाल कृष्ण भगवान की. आज भक्तमाल ग्रंथामध्ये श्री राम राय नयनजी या संताचं चरित्र आहे. या कलियुगामध्ये भक्तिभावाचं धर्माचं पालन करणं कठीण होईल असं आहे. पहा तुम्ही, जे भक्तिवान लोक असतात, जे भक्तिवान लोक असतात त्यांची निंदा नालस्ती करण्यात येते. घरामध्ये बाई भक्तिवान असेल तर माणसं पोरं गंमत करता यायची, माणूस असेल तर बाई आणि पोरं गंमत करतात. म्हणून कलियुगामध्ये मग कोणीतरी असा शेजारचा मिळतो तेव्हा माणूस मग दर्शन करतो, अमुक करतो, देवाचं करतो. तर कलियुगामध्ये भक्तीचं पालन आणि धर्माचं पालन करणं कठीण आहे. म्हणून असे काही राजे जन्माला येतात की ते राजे देवाचे दास सरळ बनतात आणि त्या राजांकडे पाहून लोक मग भक्ती करतात. आज बंधने व्हायचं. म्हणून हे राजे वैष्णव धर्माचे होते आणि श्री रामनारायणजी यांनी अनेक आपल्या अशा प्रसंगाला सामोरे गेले की जे
अनिती आणि कुटील होते, यांना धर्ममार्गावर आणण्याचा प्रयत्न केला. पण मग यांना हे का शक्य झालं, तर ते भगवान शंकराची भक्ती करताना असं म्हणायचे शंकराला की मला जगाच्या कल्याणाकरता युक्ती बुद्धी द्या, माझ्याकडून जनकल्याण झालं पाहिजे. आता जनकल्याण करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. कोणी सल्लेनं चांगलं कल्याण करतो, कोणी द्रव्य देऊन करतो, गरिबाला द्रव्य देऊन, आजाऱ्याला द्रव्य देऊन, लग्नाला द्रव्य देऊन. 3 ठिकाणी द्रव्य द्यायला सांगितलं आहे. आपण या 3 ठिकाणी जर द्रव्याची मदत केली, लग्नाला, मरणाला, औषधाला आणि विद्येला, तर ते पुढच्या जन्मी आपल्याला अचानकपणे प्राप्त होतं किंवा आपल्या उत्तर आयुष्यामध्ये म्हणजे म्हातारपणामध्ये कुठून तरी अनपेक्षित आपल्याला मिळतं. आपण म्हणतो या माणसाचा काही संबंध नाही, एवढा आदर कावर केला आहे ना आपला, तर ते तुम्ही कुठेतरी खर्च केलेलं आहे, ते रिटर्नमध्ये येतं. आपल्या जळगावला निजामपूरकर बुवा म्हणून कीर्तनाला यायचे, लक्ष्मण बुवा म्हणून. खूप कीर्तनं व्हायचे त्यांच्या राजकोटियाच्या गल्लीमध्ये, हजारो लाखो लोक कीर्तनाला असत. पण त्यांचा भाव तसाच होता. एकदा ते डोंबिवलीला कीर्तन करीत होते आणि कीर्तन करता करता एक समोरचा मनुष्य रडत होता आणि यांनी भगवंताचं गुणांवर्णन केल्यावर त्याला विचारलं, म्हणे का रे बाबा तुला कीर्तनात काही दुःख आहे का, तू रडतो का? म्हणे महाराज माझी आई पुण्याला आजारी आहे, मला आता जायचं आहे, गाडी मला रात्री 2 वाजता आहे, तर मला असं वाटलं की कीर्तन ऐकावं आणि जावं. म्हणे मग तू इथे काय करतो? म्हणे मोलमजुरी करतो, मला तार आली आहे, तेव्हा काही मोबाईल नव्हता, तर मला जायचं आहे, पण माझ्या आईची तब्येत कशी असेल, चांगली राहावी, माझी आई मला भेटावी म्हणून मी कीर्तनात येऊन बसलो आहे. मग तू रडतो का? म्हणे काय रडण्याचं कारण? दारिद्र्यच रडण्याचं कारण आहे म्हणे. एवढंच या मुरलीधर बुवांनी ऐकलं आणि तबकामध्ये जे पैसे आले होते ना ते त्याला देऊन टाकले, घेऊन जा. हे पेटी तबल्यावाले म्हणे महाराज आमचे पैसे तुम्हाला पैसे द्यायला काय झालं, ते आमची मजुरी देऊन देते, मग तुमचे देते. म्हणजे चला रे स्टेशनवर गेल्यावर आपल्याला पैसे भेटून जातील, काळजी करू नका. ते म्हणे काही नाही, आता पुढचं कीर्तन जेव्हा होईल तेव्हाच द्याल तुम्ही. हे डोंबिवली स्टेशनवर लोकल करता बसले, तिकडून मुंबईकडून लोकल आली, त्याच्यातून 4-5 गुजराती उतरले, लोकल गेले. अरे म्हणे लक्ष्मण भाऊ बसले तिथे, चला पाया पडायला जाऊ. ते 4 मारवाडी आले, चायनींनी 100 रुपये 400 रुपये गेले, गेले म्हणे तुमचे पैसे, चाललो. तर अशी माणसं असतात. जनकल्याण कुठून करतील ते आणि कोणत्या परिस्थितीत करतील हे सांगता नाही येत. हे रे म्हणे तुझे 100 रुपये तुझे कलवट, लक्षात ठेवा. म्हणून संततेची संत, संतांचं अंतःकरण तसंच असतं. आता काही लोक म्हणते तो लबाड होता अंडा, ते म्हणे तो लबाड असो काही असो आपल्याला द्यायचं. कारण अर्थाकरता मनुष्य थोडंफार खोटं बोलतो, व्यवहार आहे. पुष्कळ लोकांना रजा नाही मिळत, ते म्हणे आई मरून गेली असं सांगताना रजा घेता आणि आल्यावर म्हणता नाही वाचली. तसं आहे ते. जगामध्ये या गोष्टी असणारच, सगळ्यात काही सफलता होत नाही. ज्ञानी मनुष्यसुद्धा केव्हा केव्हा दुश्चित कर्मात अटकून जातो. म्हणून त्यावेळा कलियुगामध्ये धर्म मोठा कठीण आहे. श्रीमद भागवतामध्ये सुखदेवांनी तेच कसं सांगितलं आहे की भगवंताच्या स्वरूपाची स्थिती आचरावी. एकदा शरद पौर्णिमा होती या राजांच्या हयातीमध्ये आणि शरद पौर्णिमेला रासलीला प्रत्येक गावाला, आता आपल्या खेड्यांपेड्यात सुद्धा होऊन झाली आहे, पण आपण त्याच्यात धागडधिंगा करतो आणि पोरी पळून जातात. तर अज्ञानी लोकांनी रासलीला करू नये असं सांगितलं आहे. तिथे भगवंताचे सखोल प्रेमी भक्त पाहिजे.
ते असल्याशिवाय त्या रासलीलेमध्ये सत्यता येत नाही. आणि ती सत्यता भगवंताबरोबर पोहोचत नाही. म्हणून या राजांनी सुद्धा त्या रासलीलेमध्ये गेले आणि ती रासलीला पाहून मोठे पडले. हे राजे होते. मग त्या लोकांना विचारलं की बा देवाला काय द्यायचं, रासलीला छान झाली. तर म्हणे तुमची आवडती वस्तू देऊन टाका म्हणे. आता लोकांनी वाटलं यांना काय जे आवडत असेल देईल, तर यांना यांची मुलगी फार आवडत होती. म्हणून आपल्या मुलीचं लग्न देवाशी लावून टाकलं त्या दिवशी आणि संपत्ती देऊन टाकली मंदिराला. आणि वैष्णव बनून गेले. मुलावर राज्य स्थापन करून दिलं आणि मुलगी देवाला देऊन टाकली. असं करता करता नवविधा भक्तीचं आचरण करायला लागले. एक दिवशी यात्रेला गेले. जाताना बरंच धन स्वतःचं जे होतं ते घेऊन गेले. यात्रेमध्ये खर्च केले, अन्नदान केलं वृंदावनामध्ये. आणि आणखीन पैसे लागले म्हणून पत्नीने आपल्या हातातल्या 2 बांगड्या दिल्या, हे मोडून टाका. तिकडनं एक संत आले. ते कधीचे त्यांना भेटले नव्हते. त्यांच्याबरोबर आणखीन एक दुसरे संत होते. यांनी दोन्ही बांगड्या त्या संतांच्या हातात घालून दिल्या, नमस्कार केला. पत्नीला म्हणे असं झालं. म्हणे चांगलं झालं. मग आता म्हणे कोणाकडून तरी कर्ज घ्या, वृंदावनात अन्नदान करा. आपण जावायच्या गावात आलो आहे, मुलगी दिलेली आहे देवाला. म्हणून व्याजाने पैसे घेतले वृंदावनात. तिथे अन्नदान केलं सगळ्या संतांना. आणि घरी गेल्यावर आपल्या कमाईतलं कर्ज फेडून दिलं. असं करत करत यांच्या मनामध्ये भगवंताचं अत्यंत अटळ प्रेम झालं. आणि एक दिवशी रासलीलेचा प्रसंग पाहत पाहत दोन्ही पती आणि पत्नी हे भगवंतामध्ये विलीन झाले. कृष्णार्पणमस्तु. सत्यगुरुराये कृपा मज केली, सापडविले वाटे दाता गंगा स्नाना. भोजना मागती तुप पावशेर पडी.